आषाढी एकादशी स्पेशल उपवासासाठी साबुदाण्याची चकली आणि साबुदाण्याचे कुरकुरे अजिबात तेलकट न होता कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चकलीच्या आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की चकली आपली किती कुरकुरीत बनली आहे. नमस्कार, मी निकिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी कुकरमध्ये 2 आलू उकडायला घातले आहेत. आलूच्या आपल्याला 2 ते 3 शिटी काढून घ्यायची आहेत. तर बघा मस्त अशा कुकरला शिट्या यायला लागल्या आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घालूयात आणि साबुदाणा आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तर बघा मस्त असा मी बारीक साबुदाणा वाटून घेतला आहे आणि आलू पण मस्त असे आपले उकळले गेलेत. थोडं थंड पाणी टाकून आपण आलूवरचे साल काढून घेऊयात. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. तर आलूवरची मी साल काढून घेतली. आता आपण किसणीने आलू किसून घेऊया. तर इथे मी 2च आलू घेतले आहेत. यामध्ये वाटलेल्या साबुदाण्याचं पीठ घालूया, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा इथे मी काळी मिरी पावडर घातला आहे. यामध्ये दुसरं वाटण घालायची गरज पडत नाही. सर्व व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि पाणी वगैरे घालून मळून मळून घ्यायची गरज पडत नाही. परत थोडं पीठ टाकू आणि घट्टसर असं आपण मळून घेऊया. तर बघा अशा प्रकारे मी घट्टसर असं मळून घेतलं आहे. तर सगळ्यात आधी आपण कुरकुरे बनवतो. त्यासाठी आपण शेव बनवतो ना, तो सोऱ्या असतो ना, त्याचा मी तवा घेतला आहे. तर थोडं तेल लावलं मी हाताला आणि यामध्ये आपल्याला असं लांब आकारामध्ये बनवून घ्यायचं आहे आणि सोऱ्यामध्ये टाकायचं आहे. व्यवस्थित असं आपण बंद करून घेऊया आणि कढईमध्ये मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे. तेल मस्त असं आपलं गरम झालं आहे. आता आपण यामध्ये कुरकुरे तळून घेऊया. तर तुम्ही शेवसारखं पण बनवू शकता, पण मी असं लांब लांब आकारामध्ये पाडून घेतलं आहे. तर आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर बघा मस्त असा गोल्डन कलर आला आहे. आता आपण कुरकुरे प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा अजिबात तेलकट दिसत नाहीत. मस्त असे आपले कुरकुरे बनून तयार आहेत. आता आपण चकली बनवूया. तर मी झाऱ्यावरती मस्त अशा चकल्या बनवून घेणार आहे. तर बघा किती मस्त अशी चकली दिसत आहे. आता आपण गरम गरम तेलामध्ये मस्त अशी चकली तळून घेऊया. तर गॅसची फ्लेम आपल्याला लो मिडियम ठेवायची आहे आणि मस्त अशी चकली तळून घ्यायची आहे, जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत. बघा मस्त असा गोल्डन कलर आला आहे चकलीला. आता आपण चकली तेलामधून बाहेर काढून घेऊया. मग या आषाढी एकादशीला चकली आणि कुरकुरे एकदा नक्कीच ट्राय करा. अजिबात तेलकट नाही आणि खायला पण एकदम मस्त आहे. अशा प्रकारे आपली चकली आणि कुरकुरे बनून तयार आहे. तर बघा चकलीच्या आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की चकली आपली किती कुरकुरीत बनली आहे. तर सगळ्यात आधी आपण विठ्ठल आणि रुक्मिणीला ठेवूया. तर बघा आमचा लहान विठ्ठल पण खायला सुरुवात केली आहे. मग तुमच्या पण घरी असा लहान विठ्ठल असेल तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. लहान मुलांना तर नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.